प्रीमॅच्युअर बेबी म्हणजे 9 महिन्यांच्या आत जन्माला येणारं बाळ। आपल्या सर्वांना माहिती आहे की अशा बाळांना जन्मतःच किती त्रास होतो, पण बाळ 9 महिन्यांच्या आधी जन्माला काय येतं आणि अशा नाजूक बाळाची काळजी कशी घ्यावी या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। प्रीमॅच्युअर बेबी म्हणजे काय हे आधी जाणून घेऊयात। कोणत्याही बाळाला जन्मासाठी 9 महिने आवश्यक असतात। जर 9 महिन्याआधी 37 आठवडे पूर्ण होण्यापूर्वी बाळ जिवंतपणे जन्माला आलं तर त्याला प्रीमॅच्युअर बेबी असं म्हणतात। गरोदरपणात बाळ जितक्या लवकर जन्माला येतं तितकी बाळाची प्रकृती चिंताजनक असते। याचे काही प्रकार आहेत, जसं की एक्स्ट्रीमली प्रीटर्म बेबी म्हणजे 28 आठवड्यांपेक्षा कमी पिरियड असणं, व्हेरी प्रीटर्म म्हणजे 28 ते 32 आठवड्यांपेक्षा कमी, लेट प्रीटर्म म्हणजे 32 ते 37 आठवडे। आता प्रीमॅच्युअर बेबी जन्माला येण्याची कारणं कोणती? नंबर 1, गर्भपिशवी अचानक फाटणं हे प्रीमॅच्युअर बेबी जन्माला येण्याचं मुख्य कारण आहे आणि स्त्रीची गर्भपिशवी अचानक फाटल्यामुळे मुदतपूर्व बाळ जन्माला येतं। नंबर 2, आईचं आरोग्य प्री एक्लॅम्प्सिया म्हणजे प्रेग्नन्सीच्या शेवटच्या टप्प्यात प्रेग्नेंट स्त्रीला उलट्या, तीव्र डोकेदुखी असा काही आजार झाला की तिची डिलिव्हरी लवकर करण्यात येते, त्यामुळे सुद्धा प्रीमॅच्युअर बेबी जन्माला येतं। नंबर 3, इन्फेक्शन, बऱ्याचदा कमी दिवसात डिलिव्हरी वेगवेगळ्या इन्फेक्शनमुळे सुद्धा होऊ शकते। प्रीमॅच्युअर बेबीची काळजी कशी घ्यावी असा प्रश्न तर तुम्हाला पडलाच असेल। नंबर 1, ब्रेस्ट मिल्क। प्रीमॅच्युअर बेबीची रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर त्यासाठी आईच्या अंगावरील दूध पाजणं हे गरजेचं असतं। हे दूध पाजल्यामुळे बाळाला आईद्वारे काही अँटीबायोटिक मिळतात आणि म्हणूनच अंगावरचं दूध प्यायल्यामुळे बाळाच्या पोटात कोणत्याही प्रकारचं संक्रमण होत नाही, तसंच मुलाच्या शरीरात देखील बदल जाणवतात। यासोबत मुलांची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा बळकट होते। नंबर 2, वॅक्सिन। बाळ जन्माला आल्यावर बाळाला दिली जाणारी लस ही खूप महत्त्वाची असते। बाळाला वॉर्डमध्ये ठेवण्यात येतं, अशा वेळेस बाळाला आजारांपासून वाचवण्यासाठी त्यांना लस दिली जाते। नंबर 3, स्वच्छता। प्रीमॅच्युअर बेबीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती खूपच कमी असते, म्हणून त्यांच्या भोवती स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे। घरी सुद्धा लहान मुलांचे कपडे व्यवस्थित धुवायला हवेत। कपडे धुताना गरम पाण्याने कपडे धुतले गेले पाहिजेत। बाथरूमला जाऊन आल्यानंतर हात स्वच्छ साबणाने धुवायला पाहिजेत। बाळाला हात लावण्यापूर्वी आपले हात स्वच्छ आहेत की नाही याची खात्री करून घ्यायला पाहिजे। बाळाला हात लावण्याआधी बाळाचे ओले कपडे बदलताना किंवा बाळाला अंगावर दूध पाजताना आपले हात स्वच्छ करायला हवेत। नंबर 4, बाळाला बाहेर घेऊन जाणं टाळा। प्रीमॅच्युअर बाळाला प्रत्येक वेळी एका ठिकाणी ठेवणं योग्य नाही, परंतु बाळाला वारंवार बाहेर घेऊन जाणं सुद्धा योग्य नाहीये। म्हणून बाळाला घराच्या बाहेर जास्त वेळ घेऊन जाऊ नका, तसंच घरात पण कमी लोकांना येऊन द्या। जर एखाद्याला खोकला, सर्दी किंवा पोटाचा त्रास असेल तर अशा वेळी त्या लोकांना बाळाच्या आजूबाजूला फिरकून सुद्धा देऊ नका। जेवढं शक्य होईल तेवढं बाळाला घराच्या बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न करू नका। याशिवाय बाळाच्या शरीराचं तापमान नियंत्रित राहण्यासाठी, बाळाचं आरोग्य चांगलं करण्यासाठी तुम्ही बाळाची मालिश करू शकता, यामुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते। सो दॅट्स ऑल। प्रीमॅच्युअर बेबी म्हणजे काय, प्रीमॅच्युअर बेबी झालं तर त्याची काळजी कशी घ्यावी हे सर्व आम्ही या व्हिडिओतून तुम्हाला सांगितलं। तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला का? आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा। जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमत सखीचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा, शेअर करा। जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखी हेल्थच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल सो लोकमत सखी हेल्थचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील।